या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी संविधान वाचन केले। बौद्ध धर्मातील अष्टांग मार्ग वाचन केलं। भीम आर्मीचे शहर अध्यक्ष अजय मैंदर्गीकर यांनी धर्मनिरपेक्ष देशात रामराज्य चालणार नाही अशी टीकाही केली। धर्मनिरपेक्ष देशात मनोवादी डोकंवर काढत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला मोठी देणगी दिली, ती म्हणजे संविधान। 22 जानेवारी 1947 रोजी संविधानाची प्रस्तावना मान्य करण्यात आली होती। या संविधानाला बगल देण्याचा प्रयत्न करत असाल तर भीम आर्मी गप्प बसणार नाही असा इशारा अजय मैंदर्गीकर यांनी दिला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न केला। पंतप्रधानांना हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाने दिला आहे अशी माहिती भीम आर्मीच्या वतीने देण्यात आली आहे। अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला आहे। सोहळ्यामुळे देशभरात राममय वातावरण निर्माण झालं होतं। संपूर्ण देशात जय श्रीराम नारा ऐकवयास मिळालं। सोलापुरातील भीम आर्मीच्या वतीने संविधान वाचन करत धर्मनिरपेक्ष देशाची आठवण करून दिली आहे। जय श्रीरामचे हजारो नारे द्या, या सर्व नाऱ्यांना जय भीम आणि जय संविधानाचा नारा भी भारी पडणार अशी माहिती अजय मैंदर्गीकर यांनी दिली आहे। प्रतिष्ठा, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांच्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज आम्ही 22 जानेवारी हा दिवस 22 जानेवारी 1947 ला भारतीय संविधान सभेनं भारतीय संविधानाची जी प्रस्तावना आहे, जी उद्देशिका आहे ती मान्य केली होती। तोच दिवस आपण प्रस्तावना दिवस म्हणून साजरा करत असतो। पण काल आम्ही सदर बाजार येथील पोलीस ठाण्यामध्ये परवानगी पत्र मागितलं, त्यानंतर आम्हाला परवानगीही मिळाली। परंतु आज दुपारी पोलिसांचा फोन आला की परवानगी